उपस्थित राहिला, मुद्देमाल तुम्ही वितरित केला तुमचा. निश्चितपणाने पोलिसांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलं की जुन्या चोऱ्या असतील, नव्या चोऱ्या असतील, जे काही घडफोड्या असतील, गळ्यातल्या चेन ओढण्याचा प्रकार असेल, ट्रॅक्टर चोरी असेल, मोटरसायकल चोरी असेल किंवा छोटे छोटे काम जे केलेले आहेत पोलिसांनी, जे कधी दुर्लक्षित असतात, अशा पोलिसांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि हस्तगत केलेला माल सुद्धा त्यांना देण्यात आला. त्यावरून लक्षात आलं की पोलीस दल आपलं काम करत आहे आणि त्याच्यावर आनंदाचा हाच दिवस होता की ज्या गरिबाचे ज्यावेळेस सोनं जातं त्यावेळेस त्याला जे वापस मिळतं त्याच्या चेहऱ्यावर काय आनंद असतो हे बघायला आम्हाला आज मिळाला. कार्यक्रम पार पडला, तुम्ही उपस्थिती लावलेली आहे. एक स्तुत्य उपक्रम होता. खरं तर पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिलं जातं, आज मात्र चांगला एक कार्यक्रम झालेला आहे. तुम्ही काय सांगाल? खरंच परिस्थिती बदललेली आहे. या 12-14 वर्षामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, नंतर आमचे एकनाथभाई सुद्धा मुख्यमंत्री झाले होते, गृहमंत्रीपद सतत देवेंद्रजींकडे जाय, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांच्या सोयी सुखसुविधा, कारण आपण अपेक्षा पोलिसांकडून करतो, पण त्यांच्या सुद्धा राहण्याची निवाऱ्याची व्यवस्था असेल, वाहनांची व्यवस्था असेल, थोडं वेळेचं त्यांचं लिमिटेशन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आता खूप बदल झालेला आहे. आणि म्हणून आज पोलिसांचं सुद्धा ज्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे त्यांना प्रशस्तीपत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चोरीचा माल हस्तगत करून पुन्हा ज्याचा माल आहे त्याला देण्याचाही कार्यक्रम होता. मग मोबाईलपासून असेल, मंगळसूत्र चोरीपासून असेल, कॅश असेल, घरफोडीपासून असेल, जे जे गुन्हे डिटेक्ट झाले आणि त्यात माल हस्तगत झाला, ऐवज हस्तगत झाला तर त्यांना सगळ्यांना तो परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला.